चंद्रपूर महापालिकेच्या संदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्तेत सामील होत भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला। आम्ही एकतेच्या स्वरूपामध्ये तिथे गेलो। आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही। जी काही झाली आहे ती उभाटा हे थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षासोबत गेली। चंद्रपूर महापालिकेच्या संदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्तेत सामील होत भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय संपूर्णतः स्थानिकचा निर्णय आहे। खरं तर नगर परिषदांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या निवडणुका बघता प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिले होते। कुणासोबत युती आघाडी असावी आणि ती कशी असावी या संदर्भात त्या ठिकाणी स्थानिकच्या सगळ्या लोकांनी आपला वेळ, पैसा, शक्ती पूर्णपणे ओतलेलं होतं। त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असले पाहिजेत। ही भूमिका आमची जशी राज्यभरात सगळीकडे तशीच ती चंद्रपूरमध्ये संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या होत्या। विशेष संदीप गिरे आणि स्थानिकच्या सगळ्या लोकांनी काँग्रेससोबत बोलण्याचा प्रथम प्राधान्याने प्रयत्न केला आणि काँग्रेसला म्हणजे अगदी शिवसेनेला आपण उपमहापौर पद दिलं तरी चालेल आणि आम्ही आपल्यासोबत यायला तयार आहोत अशी आपली अगदी ओपन टू हार्ट आपण त्यांना निमंत्रण दिलेलं होतं। मात्र स्थानिकचं जे नेतृत्व आहे, विशेषतः प्रतिभाताई धानोरकर वगैरे या सगळ्या मंडळींचा काही गोंधळ संपत नव्हता। अशा वेळेला आमच्या संघटनेमध्ये स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा येऊ नये यासाठी संदीप गिरेंनी ती घेतलेली भूमिका, ही भूमिका त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी एकूण तिथलं स्थानिकचं जे समीकरण आहे आणि ती स्थिती आहे ती सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा व्यवस्थितपणे कळवलेली आहे। त्यामुळे संदीप गिरेंच्या आणि आमच्या भूमिकेत कुठेही विसंवादी वातावरण आहे असं समजण्याचं काही कारण नाही। घोडेबाजार निश्चित झालाय। 1000 कोटीचा सुधीर मुनगंटीवारांचा बंगला हा चंद्रपूरमध्ये एक चर्चेचा विषय आहे। आता तेवढ्याच महाग महापौर बसवण्याकरता तेवढंच पद ते महागात त्यांनी विकत घेतलंय। हे देखील लपल्याने घोडेबाजार झालेलाच आहे आणि अशा या भारतीय जनता पक्षाची थेट लढाईमध्ये आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी असायलाच हवी होती, हे मात्र खरे। तुमच्या एवढा बैठका झाला चंद्रपूरच्या बाबतीमध्ये, तुम्ही पुढाकार घेतला, तुमच्या केंद्रीय नेतृत्वाने पुढाकार घेतला, तुम्ही असफल झाला असं वाटतं का? आमच्या दोन्ही नेत्यांना एकत्रित बसवण्याच्या अनुषंगाने जरूर प्रदेशाध्यक्षांना आम्ही पुढाकार घेतला आणि त्या अनुषंगाने आमचे दोन्ही नेते सामंजस्याने एकत्र आले आणि या सभागृहामध्ये आम्ही एकतेच्या स्वरूपामध्ये तिथे गेलो। आमच्या पक्षात कुठल्याही पद्धतीने ही फाटाफूट झालेली नाही। जी काही झाली आहे ती उभाटा हे थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षासोबत गेली। MIMनी मदत केली आणि वंचित गैरहजर राहिली। अशा पद्धतीनं घोडेबाजार करून सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी जसा बंगला बांधला तशाच तेवढ्याच खर्चाचा आज महापौर त्यांनी बसवला, एवढंच या निमित्ताने मी म्हणेन। तुम्हाला एवढं चांगलं तिथे प्राबल्य मिळाल्यानंतरही तुमचा महापौर होत नाही, तुम्हाला त्याचा काही वैषम्य वाटते का? नाही, या संदर्भात आमचा महापौर कुठल्याही परिस्थितीत व्हायलाच पाहिजे होता। तो नेमका का झाला नाही या अनुषंगानं जरूर निरीक्षकांकरवी अहवाल मागवला जाईल। काँग्रेसच्या गटबाजीमुळे हे झालं असं वाटतं? निरीक्षक त्या ठिकाणी आम्ही नेमले होते। राष्ट्रीय सचिव देखील त्या ठिकाणी या विशेष मोहिमेवर होते। यांच्याकडून या संदर्भातला लवकरच आम्ही अहवाल प्राप्त करून घेऊ। काँग्रेसने आतापर्यंत अनेक काळ सत्ता गाजवलेली, परंतु काँग्रेसवर गटबाजीचा आरोप होतो। काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या नेत्याचे गट आहेत आणि तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही या गटबाजीला आळा घालण्यासाठी तुमच्याकडून काय उपाययोजना होती? नाही, आपण बघितलं असेल, मला 1 वर्ष पूर्ण होत आहे, कुठलाही गट नाही, काँग्रेस हाच एकमेव आमचा पक्ष आहे आणि सर्व जॉईंट लिडरशिप करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आणि त्याला सर्व स्तरातून सहकार्य देखील होत आहे।